छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर एका बिहारी तरुणाने नशेत तर होऊन चढून आरडाओरड करत पितळी कळस जोरजोरात हलवून तोडण्याचा प्रयत्न केलाय। मात्र मंदिर समितीने तात्काळ पोलिसांना पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळलाय। अंगावर शहारे आणणारा हा थरारक प्रकार गुरुवारी भल्या पहाटे पंढरपूर येथे घडलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी रात्री सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर मंदिर बंद करून विश्वस्त मंडळ घरी गेले होते। त्यानंतर 6 मार्च रोजी भल्या पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास नशेत तर असलेल्या एका बिहारी तरुणाने अंगातील शर्ट काढून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे कंपाऊंड कुदून आत प्रवेश केला। यावेळी संस्थानच्या वॉचमनने त्यास हटकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने दगड मारण्यास सुरुवात करून मंदिर गाभाऱ्यावर गेला। त्यानंतर तो थेट कळसावर साखळीच्या साह्याने चढला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करत कळस जोरजोराने हलवून तोडण्याचा प्रयत्न करू लागला। हा प्रकार मंदिराच्या वॉचमनने लगेचच संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलाय। या घटनेची माहिती वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांना कळवण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, भगतसिंग गुणावत आणि सहकारी पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत योग्य दक्षता घेऊन कळसावर चढलेल्या तरुणाला सुखरूप खाली उतरवून ताब्यात घेतले। तर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर चढलेला हा बिहारी तरुण सहकाऱ्यांसह पंढरपूर येथे राहतो। तो नशेत होता। त्याच्या रूम पार्टनरना न जुमानता तो पळत होता। नशेतच तो मंदिराच्या कळसावर चढला। मात्र तो कळसावर कशासाठी चढला, त्याला आत्महत्या करायची होती की कळस चोरून न्यायचा होता, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे।